गुड मॉर्निंग, नमस्कार. आपण आहोत नेदरलँडमध्ये, म्हणजेच हॉलंडमध्ये. हॉलंडमधल्या ॲम्स्टरडॅम या शहरामध्ये आपण आलेलो आहोत. आपला प्रवास आज होणार आहे तो मिनिएचर वर्ल्ड पाहण्यासाठी. त्यासाठी सर्वजण तयार झालेले आहेत आणि निघालो आहोत आम्ही मेट्रोमधून. पुढे ट्रेन्स पकडत त्या मिनिएचर सिटीला आम्ही जाणार आहोत. आपली ट्रेन आहे आलेली, छोटीशी ट्रेन आहे, सुटसुटीत, लांब लचक मेट्रो रेल्वे. नेदरलँडचं वातावरण सुद्धा छान आणि थंड आहे. इथे हवा थोडी जास्त आहे, वातावरणामध्ये खूप गारवा आहे. सगळेजणांनी आपापल्या जागेवर बसून घेतलेला आहे. आपण आता डेन हॅगमध्ये आलेलो आहोत. डेन हॅग ही एक सिटी आहे नेदरलँडमधली. इथून आपल्याला मधुरोडमला जायचं आहे. आपण ट्रॅममध्ये बसलेलो आहोत सध्या. ट्रॅममधून आपण प्रवास करत आहोत. ट्रॅममध्ये सगळी माणसं बसलेली आहेत आणि इथली सिटीसुद्धा अगदी छान पिक्चरेस सिटी आहे. बाजूला असा एक कॅनल आहे. नेदरलँडची जी वाहतूक व्यवस्था आहे ती एकदम मस्त आहे. जागोजागी मेट्रो स्टेशनच्या बाहेर ट्राम स्टेशनच्या पुढे गेलो की बस स्टेशन्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सपोर्टेशन सिस्टम आहे. आणि ते एक तिकीट काढली ना पास की तो दिवसभर चालतो आणि ते किती वेळा आपण प्रवास करू शकतो. आता आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत ते एक मिनिएचर वर्ल्ड आहे मधुरोडमचं. खूप त्याचं ऐकलं होतं, इंटरनेटवरती वगैरे वाचलं होतं. ते कसं आहे ते आपण पाहूया. मधुरोडमच्या मिनिएचर पार्कमध्ये आपण इथे आलेलो आहोत. इथे तिकीट वगैरे काढू आणि पाहू कसं आहे ते. एंट्री इथूनच आहे. पार्कची सुरुवात झालेली आहे. हा जो मधुराव जे काय नाव त्याचं नाव आहे, तो 1916 मध्ये जन्मला होता आणि त्या एक वॉर हिरो होता. त्याचं हे घर आहे. असं हे सगळं मिनिएचर इथे बनवलेलं आहे. ते आज आपण पाहणार आहोत. थोडे शॉर्ट्स मी देईन. ते बोनसाय पण ठेवलेले आहेत लहान मोठे. संपूर्ण पार्क फिरायला 2 ते 2.5 तास लागतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. तर पाहूया. सुरुवातीलाच इथे एका थिएटरमध्ये त्याची हिस्ट्री दाखवली जाते. तो काय होता ह्याचा इतिहास सांगितला जातो. आतमध्ये जो व्हिडिओ दाखवला त्यावरून समजलं की एक जॉर्ज म्हणून जो व्यक्ती होता तो युद्धामध्ये मरण पावला. त्याला ब्रेव्हरीचे अवॉर्ड वगैरे मिळाले. 28व्या वर्षी तो मरण पावला. पण त्याच्या वडिलांनी त्याच्या आठवणीसाठी हे पार्क बनवलं आहे. ज्याच्यामध्ये संपूर्ण नेदरलँडमधले जे हायलाईट्स आहेत त्या सगळ्या दाखवल्या आहेत. सगळं मिनिएचरमध्ये आणि खूप पाहायला छान वाटतं. एक बारीक डिटेलिंग आहे. असं आपण विमानातूनच पाहतोय. पुढे आपण चालत राहू. तुम्हालाही दाखवतो. ॲज इफ ड्रोनचा शॉट आहे किंवा विमानातून आपण पाहतोय अशा प्रकारे. इथले ज्या सर्व बिल्डिंग्स, फेमस बिल्डिंग्स वगैरे आहेत त्याच्या प्रतिकृती इथे बनवलेल्या आहेत. या अशा प्रकारच्या बिल्डिंग स्ट्रक्चर, त्याचे मिनिएचर्स, जुन्या पद्धतीचे
बऱ्याचशा बिल्डिंग्स, झाडं सुद्धा अशी लहान लहान आहेत. एक कॅसल सारखं आहे. कावळे खरे आहेत. मासे खरोखरचे आहेत. नेदरलँडमध्ये बरेच ठिकाणी कालवे आहेत पाण्याचे. ते पार्क, पार्क मध्ये रोलर कोस्टर आहे, हळूहळू वरती आलेली आहे. बघूया कशी खाली पडते ती. संपूर्ण सिटीज इथे आहे. खूपच त्यांचं एक अभिनव अशी कल्पना आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या फेमस वास्तू मिनिएचरच्या स्वरूपात बनवून त्याला एक टुरिस्ट अट्रॅक्शन बनवणं, ही कल्पना खूपच छान आहे. कॅनल मधून शिप चाललंय पुढे. इथे ज्या ज्या वास्तू दाखवल्या आहेत त्या प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आहेत. मागे पाहिलेला तो ब्रिज जो ओपन होतो तो खरोखरच ॲम्स्टरडॅममध्ये आहे. आणि त्या सर्व ज्या फेमस वास्तू आहेत त्याचे मिनिएचर पार्क इथे बनवलं आहे. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण नेदरलँड फिरायला वेळ नसेल तर या पार्कमध्ये फिरून तुम्हाला जवळजवळ सर्वच नेदरलँड पाहता येतं.
कॅसल थोडा मोठा आहे. रेल्वे स्टेशन दाखवलंय त्यांनी. शिपपोर्ट सगळ्या प्रकारच्या शिप तिथे लागलेल्या आहेत. आणि त्याच्याच बाजूला एअरपोर्ट. आतून बॅगेजचा पट्टा. ट्रेन सुद्धा येतो इथे त्याच्यामध्ये. कोरियन एअर इकडे KLM. आणि मागे एक भला मोठा प्लेन आहे. इथे कार्गो टर्मिनल. शिपमधून कंटेनर उचलून ऑफलोड करतायत. वेदांग सुद्धा ऑफलोडिंगचं काम करतोय. एक प्रकारचा खेळच आहे तो. आणि आता आपण आलो आहोत ते ऑइल ड्रिंकवर. आमची रोजी रोटी त्याच्यामुळे आम्ही युरोप फिरतो आहोत. ती ही ऑइल ड्रिलिंग चालू आहे. तेलासाठी ड्रिलिंग चालू आहे. आणि सगळं स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे. एजिटेटर्स आहेत, मडपंप्स आहेत, शेकर्स आहेत, किती शेकर्स आहेत, ड्रिल पाईप्स आहेत आणि सगळ्या वेल्स आहेत. क्रूड ऑइल काढून डायरेक्ट पाईपलाईनने प्रोडक्शनला रिफायनरी मध्ये जाऊन प्रोसेस करून मग ते हे पण दिलं पाहिजे ना, ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ट्रक वगैरे. हां ते आहेत ना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. सुंदर बरे वाटलेले आम्हाला बघून. रोड ट्रान्सपोर्टेशन ब्रिज. आणि तिथे समोरच असलेलं हे एक मोठं विमान. हे रियल साइज मधलं विमान इथे आहे. द फ्लाइंग डचमॅन KLM. इतक्या जवळून पाहायला खूप मस्त वाटतं हे विमान. एक गोष्ट ती आम्ही नोटीस केली ज्या वेळेला आम्ही आलो होतो फ्रान्सवरून नेदरलँडला बाय रोड, आणि पूर्ण रस्त्याला नेदरलँडला बेल्जियमला संपूर्ण पवनचक्क्या आहेत. इथे जिथे तिथे पवनचक्क्या पाहायला मिळतात. आणि त्याच पवनचक्क्याची प्रतिकृती इथे बनवली आहे. हा एक छानसा छोटासा मिनिएचर ब्रिज
जो आपल्याला घेऊन जात आहे पाण्यावरून पलीकडे. क्रूज शिप. जसं ट्रान्सपोर्टेशन सिस्टम यांचं दाखवलं आहे, खरंच इथलं ट्रान्सपोर्टेशन सिस्टम तसंच खूप छान आहे. अगदी पॉईंट टू पॉईंट आहेत. मेट्रोपासून उतरलं की ट्राममधून उतरलं की बस. अगदी लोकांना त्रास नको. या सर्व ज्या पवनचक्क्या आहेत तिथे ते वारा कंटिन्युअस वाहत असतो. थंडी वाजते त्या वाऱ्यामुळे. आता थोडा पाऊस पडतोय आणि मुलं तिथे एन्जॉय करतात. विमानामध्ये आपण बोर्डिंग करत आहोत. आतमध्ये काय प्रकार आहे काय कल्पना नाही. पाहूया काय आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वेगवेगळे असं अट्रॅक्शन. 16, 17, 18 हे आपल्या सीट्स आहेत. विमानामध्ये जाऊन बसायचं आपल्याला. हे एक मिलिटरी विमान आहे डचमॅनचं. तिथे आपण जाऊन बसून पुढचा काय अनुभव आहे तो घेऊया. विमानाचं लँडिंग झालं आमच्या सिम्युलेटरमधून. खाली निघालो. मस्त होतं. एक्सपिरियन्स एक वेगळाच. आपला मधुरा डॅममधला सगळं जो टूर होता तो संपलेला आहे. सगळ्यांना खूप मजा आलेली आहे. छान असं मिनिएचर वर्ल्ड बनवलं आहे. खरोखरच बघण्यासारखं आहे. सगळ्या सुधारणा पण आवडलेलं आहे. तर इथून आम्ही टाटा बाय बाय करतो. भेटू तुम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशन. बाय.